एक पडकस झोपडं होतं, समोर शेळ्या बांधलेल्या होत्या आणि तिथून म्हातारीच्या खोकलण्याचा आवाज येत होता. पाय धुतले, पाणी प्यायचा ग्लास हातात घेतला, सहज बाहेर निघालो. म्हातारं खाटेवर होतं आणि म्हातारी चुलीमध्ये काहीतरी शिजवत होती, फुकत होती, विसतो. मी चौकशी केली, म्हटलं का हो एवढ्या दुपारी ही म्हातारी स्वयंपाक बनवायला लागली, काय कारण आहे, यांचं कोणी नाही का? ज्या घरी थांबलो होतो त्या घरच्या काकू सांगायला लागल्यात, म्हटले महाराज एक नाही 4 मुलं आहेत, एक इंजिनियर आहे, एक शिक्षक आहे, एक MSc आहे आणि एक प्रायव्हेट नोकरीला आहे. 4 मुलं, तरी पण कुणीच सोबत नाही बाबा. कारण मुलं आता स्टँडर्ड झाले आणि स्टँडर्ड लोकांना हे असे गावरान माणसं शोभत नाही, शोभत. त्या म्हातारीकडे जाऊन चौकशी केली, म्हटलं आई एवढ्या दुपारी स्वयंपाक का करता, आज तर काला आहे ना तुमच्या गावामध्ये, तुमच्या गावामध्ये सायंकाळचं जेवण आहे, कशाला सायंकाळचा स्वयंपाक करता? म्हातारी म्हटली बाबा स्वयंपाक सायंकाळचा नाही, स्वयंपाक आताच आहे, अजूनपर्यंत आमच्या पोटात काहीच गेलं नाही. म्हटलं आई मग तुम्ही आतापर्यंत काय करत होतात? म्हटली बाबा माझ्या डोळ्यांनी दिसत नाही, माझ्या पतीच्या डोळ्यानं दिसते, पण त्याला खाटेहून उठून होत नाही. म्हटलं तुमच्या मुलांना का बोलवत नाही तुम्ही? कशासाठी मुलं जन्माला घातली ती? एवढी मोठी मोठी शिकून मुलं नोकरीला लावलीत, का बरं मुलं तुमचा तिरस्कार करतात? म्हणे आम्ही म्हातारी आहो, आम्ही गावरान पॅटर्नचे आहो ना, म्हणून त्यांच्या घरी शोभत नाही. जो मुलगा आमचा शिक्षक आहे त्या शिक्षकाकडे आम्ही गेलो होतो. एक दिवस त्यांची सर्व शिक्षकांची टीम आली होती आणि ती टीम आली असताना मी फक्त आपल्या लुगड्यामध्ये होती, आपल्या कापड्यात होती, गावरान वेशात होती. फक्त एक त्या मुलांसाठी त्या शिक्षकासाठी पाणी घेऊन गेली. बाकीच्यांनी विचारले काका काका कोण आहात हो तुम्ही, काकू कोण आहात हो तुम्ही, विचारायला लागला मले. आणि मी त्यावेळेसला म्हणायला लागली ना बाबा की मी तुमच्या गुरुजीची एवढा शब्द म्हटला. माझा मुलगाच बोलला सर आमच्या घरची नोकरी नाही. डोळ्यातून पाणी पडलं बाबा, डोळ्यातून पाणी पडलं. जन्म दिला नाही आईला जर पोरं मोलकरीन म्हणत असतील, नोकर म्हणून वागवत असतील, तर त्यांच्या घरी चांगलं खाऊन मरण्यापेक्षा आपल्या हातानं भाकर भाजून खाऊन मेलेलं कधीही चांगलं. स्वतःचा स्वाभिमान नाही विकला आम्ही आणि म्हणून इथे आलोय. वाटलं त्या दिवशी जेवण करतो नाहीतर उपाशी राहतो. आजूबाजूचे लोक आम्हाला काहीतरी आणून देतात. सांगा ना याला कुठला न्याय म्हणावा? रडत होती ती आई, म्हणायला लागली जन्म देऊन आम्ही पोराला. जन्म देऊन आम्ही पोराला, जन्म देऊन आम्ही पोराला, कितीतरी सुख दुःख सायलं लगीन झाल्यावर लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं. जन्म देऊन आम्ही पोराला, जन्म देऊन आम्ही पोराला, कितीतरी सुख दुःख सायलं र, कितीतरी सुख दुःख सायलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं र. लगीन झाल्यावर माय बाप सोडून पोरगं वेगळं राहिलं र.
जन्म दिला आमच्या मुलांना. जोपर्यंत पिल्ले छोटी असतात तोपर्यंत पक्ष्याच्या घरट्यात असतात. एकदा का त्यांना पंख फुटली, पक्षी म्हातारे झाले तरी त्यांना टाकून भुरकन उडून, यात पिलांचा काय दोष. आमची लाडाची सुनबाई, आमची लाडाची सुनबाई, काय सांगू तिची नवलाई, काय सांगू तिची नवलाई. नवऱ्याच्या कानात सांगे, याच्या कानात सांगे, तुमचे आई बाप पाहिजेत नाही. होत नव्हतं सगळंच सार, होत नव्हतं सगळंच सार, याच्या नावानी लिहिलंय र, लिहिलंय र. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरगं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरगं राहिलं. जन्म देऊन आम्ही पोराला, जन्म देऊन आम्ही पोराला, सुख दुःख कितीतरी जाईल रे, सुख दुःख कितीतरी जाईल रे. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरगं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरगं राहिलं. लग्न झाल्यावर माय बाप सोडून पोरगं राहिलं. अशी ही परिस्थिती समाजात मिळेल. 4 मुलं होते पण दशरथाच्या अंतकाळी कोणीच नव्हता. ज्या वेळेला भरताला बोलवण्यात आलं, भरत आणि शत्रुघ्न सुमंताच्या रथामध्ये परत येतात. ज्या वेळेला परत यायचे ना मामाच्या गावावरून, प्रत्येक वेळेला दशरथ महाराज समोर असायचे, तिन्ही माता असायच्या, दोन्ही भाऊ असायचे. आज कुणीच दिसलं नाही. सर्व अयोध्या शांत होती. आल्या आल्या सुमंताला विचारतात, सुमंत जी, जब भी हम मामा के गांव से आते थे तब कोई ना कोई यहाँ रहता था, आज कोई नहीं दिख रहा है. सुमंत जी बताओ ना, कहाँ गए राघव, कहाँ सब माता, बताओ ना प्रभु जी, बताओ सुमंत जी, कुठे गेले सर्व. सुमंत एक शब्द बोलत नाही. आल्यानंतर माहिती मिळते दशरथजी मरण पावलेत, श्रीरामाला वनवास, भरताला राजगादी. एवढं सर्व सहन करून भरत दुःखी होतोय आणि भरतानं राजगादी नाही घेतली. स्वतःच्या वडिलाचा अंत्यसंस्कार केला. क्रियाकर्म करावं लागतं बरं. लोक म्हणतात आमच्या हिंदूंनी कशाला या भांगड कथा लावून ठेवल्या. मला असं वाटतं, जन्माला आलात ना, जन्माला येत असताना तुम्ही कर्मकांड काही करता काय? लेकरं जेव्हा जन्माला येतात तेव्हा घरी का जन्माला आल्या आल्या सर्वीकडे पूजा गिजा सुरू होते का? सुतू करतात नाही कर्म. मग जन्मलेल्या जर शरीराचे कर्म असतील तर मेलेल्याही शरीराचे कर्म आहे. आता हे जर सांगायला गेले तर तुम्हाला गरुड पुराण सांगावं लागेल आणि गरुड पुराण सांगायला आता वेळ नाही आपल्याकडे. महत्वाचं आहे दादा, झालेल्या गेलेल्या आत्म्यातून, या शरीरातून गेलेला आत्मा आणि या शरीराचं विधिवत जर शेवट होत नसेल तर कुठेतरी त्याला दोष लागतो. नुसती भाजी जर चांगली बनवायची असेल तर भाजीची फोडणी ही जमली पाहिजे, हेही महत्वाचं आहे. पण फोडणी जमल्यानं होत नाही. टाकलेल्या वांग्याच्या फोडी सुद्धा शिजल्या पाहिजे. फोडणी कितीही चांगली जमू द्या पण तुमच्या वांग्याच्या फोडी शिजत नसतील, खाणारा भाजी खाईन आवडीनं.
पूर्वार्धही महत्वाचा आहे आणि उत्तरार्धही महत्वाचा आहे. तुमचं बालपणही महत्वाचं आहे आणि तुमचं आरामदायक म्हातारपण सुद्धा महत्वाचं आहे. एक गोष्ट बोलून जातोय, कळत असेल तर थोडं समजा. असं म्हणतात की ज्या वेळेला लेकरं लहान असतात त्यावेळेला लेकरानं जर पलंगावरती जर गादी ओली केली, रात्री झोपलेली असताना, तर आई त्याला ओल्यावरच झोपवते ना, आपण वाढलेल्या जागेवर राहते. बरोबर ना? नाही ना? आई स्वतः ओल्या जागेवर जाते आणि त्याला वाढलेल्या जागेवर. बरोबर, अगदी बरोबर. आई जेवण करत आहे आणि पोरानं जर शौच केली, शी केली, तर आई त्याला जेवण होईपर्यंत हात नाही लावत ना अजिबात. हा, अरे जेवण करत आहे ना तुम्ही, आणि जेवण करत असताना नुसता शब्द जरी काढला तर काही काही लोक जेवत नाही. आमच्यामध्ये जसे बहादर होते, पण आईच्या समोर लेकरानं शी केली असन, आई जेवण करत राहते का? हात धुवून पोराला अगोदर स्वच्छ करते, त्याची शी काढते आणि नंतर जेवण करते. कशासाठी एवढा उपकार? काय कारण असेल? काही घेणं देणं आहे? पण का करताय तुम्ही एवढं? तुमचं लेकरू आहे, तुमचं लेकरू आहे हे जरी महत्वाचं असलं, पण त्याच्यातला समोरचा दृष्टिकोन असा आहे की आज आम्ही शरीराने व्यवस्थित आहोत, या लेकराला काही समजत नाही. एक दिवस असा येईल, आम्ही म्हातारे होऊ ना, आम्ही लेकर होऊ, तेव्हा यांना समजेल, तेव्हा यांना समजेल. कारण म्हातारपण म्हणजे लेकरूच आहे. म्हातारपणात पहा तुम्ही, घरी असलेले म्हातारे बडबड बडबड करत असतात. आपण म्हणतो वाया गेलं, सटकलं, याचं ते सटकलं नाही. म्हातारपणात तेच गोष्ट चालत असते. बालपणामध्ये पोरग एका ठिकाणी ठेवा, अख्खं मंडप रांगून रांगून येतं. बालपणात गुडघ्याला जोर असते. तरुणपणामध्ये 1 क्विंटलचं पोतं द्या, पोरग उचलून डोक्यावर घेतं. तरुणपणात कमरेला जोर असतो आणि म्हातारपणात तोंडाला जोर असतो. काय म्हणणं आहे तुमचं? कारण शरीरात काहीच राहत नाही ना, पण तोंड एवढं बळबळ करतं, एवढं बळबळ करतं. एक दिवस असा येतो, ज्याप्रमाणे लहान लेकराला स्वतःच्या हाताने काही करता येत नाही, त्याप्रमाणे म्हातारपणामध्ये खाटल्यावर पडलेलं म्हातार असतं, त्याला स्वतःचे हातपाय हलवता येत नाही. ते तिथंच खातं आणि तिथंच शी करतं. पण लेकराने त्याचा वाईट मानू नये. लेका, आठव तुझे दिवस, तू लहान होता, तुला काही कळत नव्हतं, तेव्हा याच म्हातारीनं तुझी शी काढली होती, याच म्हातारीनं तुला धुवून स्वच्छ केलं होतं, यांनीच तुला सुचिरभूत केलं होतं. आता उपकार फेडण्याची वेळ आली आहे. आता तू समजदार आहे आणि ही लहान लेकरं आहेत. आता तू यांचे कर्म करायला पाहिजे, तर केलेल्या उपकारातून तू उत्तरही होशील. याला पूर्वार्धाने उत्तर. काही उपकार नाही करत आपण आई बापावरती, अरे त्यांचे उपकार फेडूच शकत नाही आपण. मी तर म्हणेल की मंदिरातल्या देवाला पूजण्यापेक्षा घरच्या म्हाताऱ्या आई बापाला मरेपर्यंत समाधानाने सांभाळा. देवाचा बाप जेवढा आशीर्वाद देतो ना, तेवढा आशीर्वाद हे घरचे म्हातारे देतो, पण आपण ते करत नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार विटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार विटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार विटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार विटणार नाही.
अमृताहुनी गोड पाजलाच पान तुझी या उपकाराची हो तुझी या उपकाराची मला जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार विकणार नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार विकणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार विटणार 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 नाही आणि म्हणून या रामकथेच्या निमित्तानं आपण घरचे आईबाप सुद्धा सांभाळले पाहिजेत. भरतानं राजगादीचा स्वीकार केला नाही. भरतजी चित्रकूट पर्वतावरती येत आहे. चित्रकूट पर्वतावरती येऊन भरताचा आणि श्रीरामाचं एकत्रित संवाद होतोय आणि त्या संवादामध्ये कळतंय की आपला बाप जिवंत राहिला नाही. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला बाप मरण पावतो ना दादा, मला वाटतं कुटुंबामध्ये जो मोठा मुलगा असतो, कुटुंबामध्ये सर्वात मोठा जो मुलगा असतो, बाप मेल्यानंतर त्याच्यावरती सर्व जिम्मेदारी येत असते. पण श्रीराम आज वनवासात आहे. मग एवढं ओझं पेलवायचं कोणी? श्रीरामजी म्हणतात भरता तू राजगादीचा स्वीकार कर. भरतजी म्हटले दादा नुसतं नाव जाहीर झालं हो राजगादीसाठी. 3 स्त्रिया विधवा झाल्यात, अयोध्या पोरकी झाली, अयोध्येचा राजा मरण पावला, नुसतं नाव जाहीर झालं. खुर्चीवर बसलो तर किती अघटित होईल. म्हणून मला तुमच्या राजगादीवरती बसवायचं नाही.